सर्वांना नमस्कार. श्री अर्चना या यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. आज आपण एक अत्यंत महत्त्वाचा विषय जाणून घेणार आहोत. गरुड पुराणात सांगितलेले पितृपक्षाचे महत्त्व. तुम्हाला माहिती आहे का, पितृपक्षात सर्वात जास्त वाचन केले जाणारे ग्रंथ कोणता आहे? तो म्हणजे गरुड पुराण. पितृपक्षाच्या काळात गरुड पुराण वाचणे किंवा ऐकणे अत्यंत शुभ मानले जाते. यामुळे आपल्या पितरांना शांती मिळते, त्यांच्या आत्म्याची तृप्ती होते आणि कुटुंबाला आशीर्वाद प्राप्त होतो. पितृपक्ष हा आपल्या पूर्वजाप्रती कृतज्ञतेचा उत्सव आहे. आपल्या जीवनात मिळालेले शरीर, संस्कार, परंपरा, कुटुंब यामागे आपल्या पितरांचे मोठे योगदान आहे. त्यामुळे या पक्षात आपण त्यांच्या स्मृतीसाठी, तृप्तीसाठी श्राद्ध, तर्पण, दान करतो. गरुड पुराण हा भगवान विष्णू व गरुड यांचा संवाद आहे. यात मृत्यूनंतर आत्म्याचा प्रवास, यमलोक, पितृलोक, पितृऋण आणि श्राद्धाचे महत्त्व याचा विस्ताराने उल्लेख आहे. गरुडाने भगवान विष्णूला प्रश्न विचारला, हे प्रभू, मृत्यूनंतर आत्म्याची गती कशी ठरते आणि पितृपक्षात केलेल्या श्राद्धाचे खरे महत्त्व काय आहे? त्यावर भगवान विष्णूंनी सांगितले, मनुष्य 3 ऋणांनी जन्माला येतो: देवऋण, ऋषीऋण आणि पितृऋण. यातील पितृऋणाची परतफेड फक्त पितृपक्षात केलेल्या श्राद्ध, तर्पण आणि दानाद्वारे होते. जो हा पक्ष पाळतो त्यांच्या पितरांना गती मिळते आणि वंशजाचे जीवन सुखी होते. पितरांनी आपल्याला जीवन, संस्कार, कुटुंब व परंपरा दिली आहे. त्यांचे ऋण फेडण्यासाठी श्राद्ध हा एकमेव मार्ग आहे. या पक्षात केलेले अन्नदान, तर्पणामुळे पितृ तृप्त होतात, संतुष्ट होतात आणि आपल्या वंशजांना आयुष्य, आरोग्य, ज्ञान, संतती, सुख आणि समृद्धी देतात. गरुड पुराण म्हणतं की पितृ प्रसन्न झाले तर देवतासुद्धा प्रसन्न होतात आणि पितृरुष्ट झाले तर देवकृपा लाभत नाही. म्हणूनच पितरांची अर्चना ही देवपूजेसारखीच महत्त्वाची मानलेली आहे. पितृपक्षात गरुड पुराणाचे फायदे आपण बघूयात की आपण गरुड पुराण वाचल्याने किंवा श्रवण केल्याने काय फायदे होतात. पितृपक्षात गरुड पुराण श्रवण किंवा वाचन केल्याने पितरांना शांती व समाधान मिळते, त्यांच्या आत्म्याला गती मिळते. त्याच्यानंतरचा फायदा आहे पितरांची तृप्ती होते. श्राद्ध व दानामुळे गरुड पुराण वाचन केल्यामुळे पितृदोष कमी होते, ते संतुष्ट होतात आणि कुटुंबात अडथळे, वारंवार अपयश, अडचणी दूर होतात. गरुड पुराणामुळे श्राद्धाचे खरे महत्त्व आपल्याला समजते. फक्त विधी म्हणून नव्हे तर पूर्वजाप्रती कृतज्ञता म्हणून सुद्धा हे विधी केला जातो. गरुड पुराणात सांगितलेले श्लोक, उपदेश आत्म्याला मुक्तीचा मार्ग दाखवतात. ह्या श्रवणामुळे, गरुड पुराणाच्या श्रवणामुळे, पठणामुळे पितरांच्या अपूर्ण इच्छापूर्तीसुद्धा होते. पितृपक्षात गरुड पुराण ऐकल्याने, वाचल्याने केलेले आपण अन्नदान, वस्त्रदान, तर्पण याचे फळ 1000 पट वाढते. पितृ प्रसन्न झाल्यामुळे घरातील वाद कमी होतात, धन, आरोग्य, संतती सुख वाढते. अक्षय सुख लागते, अक्षय पुण्य लागते आपल्याला. पितृ आणि देव दोन्हीची कृपा मिळते आपल्याला हे श्राद्ध पक्ष पितृपक्षात केल्यामुळं. पितृपक्षातील गरुड पुराण श्रवणाने केलेल्या पापाचे प्रायचित्त होते, मन शुद्ध होते, पवित्र होते. म्हणजेच पितृपक्षात गरुड पुराण वाचन, श्रवण हे पितरांची तृप्ती तर देतेच, पण कुटुंबासाठी सुख, शांती, समृद्धी आणि आध्यात्मिक उन्नती देखील आणते. पितृपक्षात गरुड पुराणाचे श्रवण, वाचन, मनन केल्याने केवळ आपल्या पितरांचे कल्याण होत नाही तर आपलेही जीवन धर्म, अर्थ, काम, मोक्षाच्या मार्गावर प्रवास करू लागते. यातील ज्ञानाने मृत्यूचं भय राहत नाहीसं होते आणि परलोकाचा खरा मार्ग प्रकाशमान होतो. म्हणूनच या पितृपक्षात गरुड पुराणाचे महत्त्व मनापासून जाणून पितरांना अर्पण करूया. पितृपक्षात गरुड पुराणाचे श्रवण, वाचन केल्याने पितरांची तृप्ती व मोक्ष होते आणि आपले जीवन ही सद्गुणी, प्रकाशमान होते. या पुण्यकाळात आपण केलेले प्रत्येक श्रवण हे पितरांना अर्पण आहे. पितृपक्षातील गरुड पुराण वाचन हे पितरासाठी शांतीचे तर आपल्यासाठी
पुण्याचे साधन आहे. गरुड पुराणाचे श्रवण हेच पितरांना दिलेले सर्वात मोठे अर्पण आहे. त्यातून त्यांना मोक्ष व आपल्याला आशीर्वाद लाभतो. हे श्रवण पठण अवश्य करावे. पितृपक्षामध्ये 15 दिवसामध्ये अवश्य पठण गरुड पुराणाचे श्रवण किंवा पठण करावे. कसे करावे तर आपण दररोजच्या प्रमाणे दैनंदिन आपल्या कामं आटपल्यानंतर एक देवघराच्या जवळच आपण स्वच्छ जागेवर तिथं दिवा लावायचा, उदबत्ती लावायची आणि त्याचं श्रवण आणि पठण करायचं. मनापासून करायचं आणि मनापासून आपल्या पितरांना नमस्कार करायचं. पितृपक्षा काळात वाचनाने तृप्ती तर पितरांना तृप्ती होते आणि मोक्ष मिळतो आणि आपल्या जीवनातील पुण्य संचयसुद्धा वाढतो हे गरुड पुराण वाचल्याने. जेथे गरुड पुराणाचे श्रवण होते तिथे पितरांचे समाधान, देवाचा आशीर्वाद आणि घरातील शांती नांदते. म्हणूनच या पितृपक्षात या अमूल्य ग्रंथाचे श्रवण हेच खरे समर्पण आहे. माझा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. संपूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. सर्वांना